तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई बिर्याणीची रेसिपी दाखव. तर चला म्हटलं व्हिडिओ घेऊन ठेवलेले आहे. तर छानपैकी तुम्हाला मी बिर्याणी कशी बनवते गावाकडच्या पद्धतीची आणि पटकन कशी होते ते पण तुम्हाला दाखवते. कारण आमच्या गणेशला घाई असते त्याच्यामुळे मी काही जास्त तिला सजवत बसत नाही. तर पाणी गरम करायला ठेवलं, मीठ घातलं, पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ, जे बिर्याणीचे तांदूळ आहेत आवडीनुसार तांदूळ घ्या. त्याच्यात ते शिजायला घातले, खडे मसाले, तमालपत्र, दालचिनी वगैरे आणि चिकन स्वच्छ धुवून त्याला आधीच मसाला, मीठ, हळद आणि दही लावून ठेवलं होतं. थोडंसं लिंबू पण पिळलं आहे. त्याच्यासाठी कांदा चिरून घेतला आहे, मिरची चिरून घेतलेली आहे आणि खलबत्त्यामध्ये आता थोडासा लसूण बारीक करते घेतला आहे हे करायला. तो आता काय करते छानपैकी टेचून घेते. तर बापले एक मला बसून सांगतायत तू असं कर, तू तसं कर. बघा करून देते देते, एक तर ऊन गरम होतंय, चुलीपाशी बसून करून द्यायचं, तिकडे आपला भात तयार झालाय. मला कसं वाटतं की त्या म्हणजे जे भात शिजवून त्यातलं पाणी फेकून देण्यापेक्षा कमी पाणी घालूनच मी त्यात भात शिजवलेला आहे. मी काय पाणी वगैरे काढून टाकलेलं नाहीये. आणि आपला कांदा छानपैकी परतून घेतला, मिरची, कांदा, त्याच्यात तो बिर्याणी मसाला घातला आणि आता आपलं चिकन पण बराच वेळ झालं छानपैकी मी हे करून ठेवलं होतं, मीठ वगैरे लावून ठेवलं होतं. ते आता काय करायचं, जो आपला परतलेला कांदा आहे त्याच्यात घालायचं. टॅमॅटो नाही आहे, नाहीतर तुम्ही टॅमॅटोही घाला. टॅमॅटो घातल्यावर तर एकच नंबर. आमचे हे मला सारखे ओरडत आहेत की तुम्ही सगळी टॅमॅटोची झाडं उपटून टाकलीत म्हणून. आणि मग मी काय केलं, जो शिजलेला भात होता, मी भातावर ताटच झाकलं नाही, उकळी येऊन तसंच पातेलं ठेवलं होतं आणि तो बाजूला एका भांड्यात तो भात मी काढून घेतलेला आहे. आता चिकन बघूया, आपलं चिकन कसं काय शिजलंय फोडणी घातलेलं. मस्तपैकी आरावरती न पाणी घालता शिजलेलं हे चिकन. ह्याच्यात कोणतंही वाटण नाही आहे, म्हणजे खोबरं वगैरे काही घातलेलं नाही, फक्त कांदा भरपूर चिरून घातलेला आहे आणि चिकन घातलेलं आहे आणि थोडासा घरचा येसुरे घातलेला आहे. आणि मग काय, पातेल्यात चिकन खाली टाकून घेतलं, थोडंसं पाणी घातलं आणि वरून जो आपला भात तयार आहे तो त्या पातेल्यामध्ये आता मी काय केलं, थोडा थोडा करून घालायला सुरुवात केली आहे. म्हणजेच तुमच्या ह्याच्यामध्ये दम द्यायला आता ठेवायचा आहे आपली बिर्याणी. तर चला थोडा थोडा करून बघूया आता बसतोय का नाही, कारण भरपूर असा भात आहे. पण भात काय झालं, थोडासा दाबून दाबून त्या पातेल्यामध्ये ॲडजस्ट झाला. आता झाकून ठेवूयात. मग काय असं मस्तपैकी झाकण ठेवलं आणि ओज्याला बघा आपला खलबत्ता जाडजूड त्याच्यावर ठेवलेला आहे. बाजूने काय तसलं कणिक वगैरे काही लावली नाही. छान असं बिर्याणीला दम दिलेला आहे. आणि झालं असं की आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप. मग हे आमचे मागासपासून मला म्हणतायत मध्ये होल कर, मला त्याच्यात तूप घालायचं आहे. तूप घालताना व्हिडिओ घ्यायचा राहिला. छानपैकी आतमध्ये तूप घातलं आणि आता दम तर झाला, पण पोराला कुठं दम निघतोय. पोरगा आमचं बसलं, पप्पांना म्हणायला लागलं की मला वाढा, मला दम निघत नाही, तुमची बिर्याणीला जो तुम्हाला खायच्या टायमिंगपर्यंत दम द्या, मला तिला आधी खायला द्या. मग कशी वाटली गावाकडच्या पद्धतीची बिर्याणी सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.